गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी. लिंब्या काय म्हणतोय तू? अरे गुरुधर हाय गुरुधर. लिंब्या गडी कुठं गरोदर असतो का काय बी कसं सांगतोय तू? काय मुंग्या बिंग्या पियालायस का काय? 3 महिने झाला हाच ताप चाललाय ह्यांचा. मला तर ताप होत होता ना तो 7व्या-8व्या महिन्यात पर पोटात दुखत होतं. ह्यांचं 3ऱ्या महिन्यात दुखायला लागलंय. कोण तुमचे अक्कल आहे का होय रे? आईला चला अध्यक्षाकडे जाऊ. तेवढंच कामधंद्याचं बघू ना, तेवढं 4 पैसे मिळतील. कसं मिळते ते बघायचं. पण काय कुकू कुकू अध्यक्ष 10 वाजले तरी पसारलं. ह्याला काय हाय का नाही लाजणार लज्जा. त्याच्याकडे जातो आता. अयो अयो आता काय करू? अगे महिन्या अयो लय ग पोटात दुखतय. ए महिने आलो होय तुम्ही? अगं आलोय की. आता काय जरा पाणी सांगायचं? प्या. अगं थांबय मला उठाय पण आहे ना ग. अहो ताई एवढं ताप होतोय म्हणलं दुखणार ना थोडं तरी. काय ही उद्योग झालाय माझ्या माग. कोणाच्या नशिबातलं माझ्या नशिबात आलंय ग. आता काय अवघड आहे आता ते एवढं एवढं राहणार आहे का? ग. आता काय सांगायचंय बघ की ग. कुठं की तुम्हाला सांगते मी कुठं. आता कसं उठू होत काय मला लय दुखतंय ग. आता अयो डोकं उचला अयो हळू हळू. काय झालंय अध्यक्ष? तर काय सांगायचंय? होय अध्यक्ष एवढं काही वाटतंय. काय झालंय तुमच्या पोटाला? अरे तुला काय सांगायचं लिंब्या. 3 महिने झाला हाच ताप चाललाय ह्यांचा. मला तर ताप होत होता ना तो 7व्या-8व्या महिन्यात पर पोटात दुखत होतं. ह्यांचं 3ऱ्या महिन्यात दुखायला लागलंय. होय वहिनी तुमचं बी बरोबर आहे बर का. 7व्या-8व्या महिन्यात दुखतच बर का. पण अध्यक्षाचं 3ऱ्या महिन्यात कसं काय दुखतंय हे तर शक्य नाही बाबा. वरती जाऊ दे लिंब्या. तू कसं येणं केलं मला सांग की काय काम होतं? काय नाही अध्यक्ष असं झालं तुझंच काम होतं. पण आता काय तुमची असली अवस्था बघून माझी इच्छाच गेली. बरं जाऊ का मग? वहिनी घ्या काळजी आता अध्यक्षांची. जा तुम्ही मग. ऐका की तुम्ही बोल की. पडावायच एका कुशू झोपा इथं. अयो मी काय करते माहितीये का आता? थांब मला झोपव अगोदर. अयो एका कुशू हात 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 एका कुशू झोपा की. आणि ते हाय म्हणलं एवढं तेवढं ताप होणार आहे. सारखं येऊ नका. आणि मी ना आता थोड्या वेळाने बापूंला फोन करते. माझ्या वेळेस का नाही तिथे डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली होती का नाही, त्यांना फरक पडला होता चांगला. बघ मग तुम्हाला पण बाबा आपण तिथली ट्रीटमेंट घेऊ. लवकर बघ जरा लय ग झोपा दुखतंय. डोळा झाकू. अहो एका कुशू झोपा झोपा. सारखा हात नाचू नका त्याच्यावर. बर बर चालेल. हा आले मी. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आज तुला सुट्टी नाही रे. अयो मी नाही मी आंब घ्यायला आलतो. आंब काय सागर ती काय आंबाई होय? अरे पेरू ती. अरे लिंब्या तू हाय होय. अरे थांब हाण नको. गुड न्यूज आहे गुड न्यूज. कसली गुड न्यूज आहे? तिथं माझं काळजाचं पाणी केलंच. गुड न्यूज कसली सांग पटकेने. अरे लय गुड न्यूज भारी आहे. काय झाली? अरे सांग तू का नाही तू पटकेने आता. अरे सांगतो की थांब. अरे तुला माहिती का अध्यक्ष प्रेग्नेंट आहे. अरे लिंब्या काय म्हणतोय तू? अरे गुरुधर आहे गुरुधर. अरे लिंब्या गडी कुठं गरोदर असतो का काय बी कसं सांगतोय तू? काय मुंग्या बिंग्या पियालायस का काय? अरे नाही बाबा मी सख्या कानाने बघितलं आणि डोळ्याने ऐकलंय. काय? अरे तुझ्या सख्या कानाने कुठं बघतात का लका? सख्या कानाने ऐकतात आणि डोळ्याने बघतात. तू अरे तू पक्का अरे, डोक्यावर पडलाय. मुंग्या आंबे शपथ पियालाय. सांग तुला का हे आंबे शपथ. अरे आंबे नाही पेरू पेरू शपथ सांग तुला का खरं का? खुराय होय. मग काय? अरे मग आपल्याला कसं काय सांगितलं नाही? अरे लगेच सांगतेत का लागा.
अरे पण अध्यक्षला का असा प्रेग्नेंट गरोदर आहे म्हणजे मला काय प्रश्नच पडलाय. बरं असू दे, चला आपण आहे ना जाऊ त्याच्याकडे. बरं लिंबे, काय रे? ही लय आनंदाची गोष्ट आहे. पण मला सांग, अध्यक्षाचं बाळ कोणावानी होईल रे? अरे अध्यक्षागतच होईल. खरं काय? मग काय? आम्ही ह्यांना बी सांगू की. चला चला. ए सनी, माहिती का तुला अरे गावात काय झालंय? अरे गावात कसला आजोबा झालाय का आपल्या मग माहित काय? नाही. अरे अध्यक्ष प्रेग्नेंट आहे, प्रेग्नेंट. हाय का? अरे लका तुम्ही काय करायला का? खरंच आहे का? तू गरोदर आहे अध्यक्ष. तुम्ही काय करा, 7व्या महिन्यात आहे ना ढवाळ जेवण खायला या अध्यक्षाचं. आणि आता काय करा, सगळ्याला पेड वाटा. काय जातो सांगा पटकन सगळ्याला. ही दोघं इडी झालीत. हा, गाड्यांना कुठं पोरं होत्यात का? नाही. हा, मग हे पहिले थी. हा, मग यात पिलेली दिसतात. हा. ही बी बसले त्यांना बी सांग. हे, ऐका की. हा मयूर आणि हे अभि, हे तर काय बसलाय? अरे तुम्हाला ना काय आकली आहेत करायचं? काय बसताय गावात? काय झाले काय नाही ते तरी लक्ष ठेवत जा त्याच्यावर तरी. काय झालं गावात? काय झालंय म्हणजे? अरे असली आनंदाची गोष्ट आहे का? ही गाडी घ्या. हा, काय होऊ दे, किती पैसा जाऊन दे, काय लिंबे? मग पैसा किती जाऊन दे, पण साताऱ्याला जा. कशाला? अरे कशाला म्हणजे का कंदी पेड आणायचं, साताऱ्याचं कंदी पेड. दुसरं पेडच आणायचं नाही. अरे का ह्यांना अजून हेच माहित नाही का? मग काय? अरे लका अध्यक्ष आपला गरोदर आहे. होय. अरे त्याला मग काय? बाळ होणार आहे लका अध्यक्षाला. हा, आज 7व्या महिन्यात ढवाळ्या जेवणाला बिया. पण मी सांगतोय तसं करा, पैसा किती जाऊ द्या, ही गाडी घ्या लगेच. आणि डायरेक्ट साताऱ्यावरनं कंदी पेड घेऊन या. हा, येतो. आम्हाला सांगायचं आहे. चला चल चल काढ गाडी. काढ गाडी. अरे अभि, हा आपण चाललोय खरं, पण गाड्याला कधी पोरं होत्यात खरं? नाही होत. काय सागरचं ऐकायचंय? अरे आपण पण त्याच्या नादाला लागलोय, चाललोय. उतर खाली. चला चला, या बस आपलं इथंच. लिंब्या, काय रे? अल्ला का अध्यक्षाच्या सासऱ्याला बापूला सांगितली पाहिजे आनंदाची गोष्ट. आपण सगळ्या गावाला सांगितली मग काय? आणि तोच राहिलाय, किती खुश होईल. लय खुश होईल. ह्याचं बी नियोजन होईल. बरं ते असू दे, पण गाडीचं कसं नियोजन करायचं? गाडी तर कोण देणार नाही. हात करून. आणि खिशात तर पैसा नाही. मग काहीतरी केलं पाहिजे जुगाड. वा, अरे लिंब्या, झालं नियोजन. चल कुठं? तू चल माझ्या बरं फक्त. चल कोण तुमच्या अक्कल आहे का होय रे? हा, नाही नाही, अहो काय झालं, नक्की आहे होय. यार दोस्तच आहे आपला दोस्त आहे लिंबे. आपला. काय झालंय माहितीये का? अध्यक्ष नाही होय आपला, अध्यक्ष आहे ना. हा. सॉरीला का लाथ हाणल्याबद्दल सॉरी. हा, हा. आम्हाला काय वाटलं गाडीच नाही म्हणून तर आम्ही घेतली गाडी. म्हणलं दिसते आपलीच आहे म्हणून उचलत होतो. लगा सुधरला का जरा? सुधरा तुमचं. लगा काय मला काय कळणार लगा? बरं हा, ऐकलं की त्याच्याबद्दल का माफ करा आम्हाला, पण लय महत्वाचं काम आहे. काय झाले, अध्यक्ष नाही होय आपला. हा बरं, त्याचं काय? तुला का 3 महिन्याचा गरोदर आहे आणि त्याच्या सासरवाडीला चाललोय सांगाय त्याच्या सासऱ्याला बापूनला, म्हणून गाडी बघत होतोय. अरे तुमच्या डोक्यात मग झालेत काय? खरं तर अल्ला का तुम्ही का गावात असता का गावाच्या बाहेर असता रे? खोटं बोलत नाही ना? अरे नाही का, फक्त आता आम्हाला सांगाय पुरते गाडी दी आणि वाटलं तर तू जाऊन तुझ्या डोळ्याने बघ. नाही, मी देतो गाडी, पण गाडी परत व्यवस्थित मागे राहिली पाहिजे. कसं माहित आहे का, तुम्ही एकतर आहे गावातलं महाचोर. असं लोकांना गंडवून तुम्ही गाडी नेता मला माहित आहे. अरे 200 रुपयाचं पेट्रोल टाक तुला का? 200 नाही 300 रुपये टाकायचं पेट्रोल. बरं, टाक तू टाक. हा. नेऊ का आता? 500 टाकू पेट्रोल. चालतं. ठीक आहे. हा. मी जातो अध्यक्षकडे. काय अध्यक्षाला बघायचं. नाही, अध्यक्षकडे नाही जात मी जातो घरी. आल्या मला फोन कर, आपण जाऊ ते एकत्र. बरं, जेवायला जाऊ की डायरेक्ट? हा, तुला आल्यावर जेवायला. तुला अक्कल पाहिजे जरा, माणसं मिणसं बघायचं काय. ते गडबडीत जा. चल लवकर मार्केट. अरे लिंब्या नीट गाडी चालव. थांबव. हे काय, हे तर सासऱ्याचं घर आहे त्याच्या अध्यक्षाच्या. तू कुठं चालवलंय? चल लवकर उतर. चल किला का लवकर. बापू बसल्यातच. बापू नमस्कार. नमस्कार.
काय येणं कसं केलं काय सागर बाई आज इकडं? आता बापू हा तुम्हाला नाही आमचं ध्यान होत. अरे लिंब्या नीट अरे अरे अरे, बरोबर राहू दे सागर बाई. हा हा इज्जत घालावतो बापू असू जिथं द्या, तिथं असू द्या. पोर आहे ते. हा पुढं बर हा. ऐका की बाप्पू बोला. तुम्हाला काय कळलं का नाही? नाही बा. है का ते काय म्हणाय ना वराती माग गोड या बापूच. आता काय तुम्ही सांगाल तर कळणार ना मला. म्हणजे बापू खरंच माहित नाही. आता आई छान माहित नाही बरं, मला. तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगायची. काय सांगतो? अहो तुम्हाला आबाळ बी कमी पडल. काय बोल लवकर गाड्या, नको असं तू नुसतं आशेवर ठेव. अहो तुम्ही आज होणार आहे. काय सांगतोय? मग काय आज होणार आहे? परत परत बोल, परत बोल. अहो तुम्ही आज होणार आहे, तुम्हाला नातू होणार आहे. लका 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 सागऱ्या, कसली गोड बातमी दिली नका मला. इधर लयच भारी बातमी दिलेला का तुम्ही. जावा करा मजा आता मस्त. आता इतकं बरं वाटतंय रे बाबा मला. बास माझ्या मनातलं सगळं आता साध्य होतंय. काय बाबा बापू हा पण आम्ही एवढी मोठी गुड न्यूज दिली, तुम्ही घोड्यावानी उड्या हाणणार. हा आबाळ भर तुम्हाला आनंद होणार. होणारच. बरोबर का हा आम्ही 500 रुपयाचं पेट्रोल जाळून आलोय बाप्पू. हा असं म्हणतो काय? पण ऐका की हा आणि त्याच्यात काय ठरवलंय माहितीये का? हा. अख्ख्या बारामती तालुक्यात हा आणि अख्ख्या गावाला हा साताऱ्याचं कंदी पेड चालणार आहे आम्ही. लका 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 वागा, लयच भारी बोललास. हे सगळेच घे धर जावा. अख्ख्या बारामती तालुक्याला आणि शहरात वाटा पेड. पण ऐका की बाप्पू हा. महत्वाचं हा. पण ही पेड हा. आम्ही आताच नाही वाटणार. का? ते काय म्हणतात ना 3राच महिना आहे आणि ते 3ऱ्या महिन्याची काय वटी चोर असते का नाही, हा हा त्याच्यामुळं कालवा करायचा नसतो. तर तुम्ही बी हा पुरीकडे काय फोन कर नका. असं होय? गावात बी कोणाला काय सांगू नका. काय बोलतो? हा ते धोका असतो 3 अतिशय. महिन्याच्या वटी चोरीला. असं बी आहे 3 महिने झाल्यावर तुम्हाला काय करायचंय ते करा. बर हा? तसं म्हणतो काय? हा 3 महिने दम काढावंच लागणार गाड्या. बर काय करा आता लय कालवा करू नका. हा, येतो हा. आम्ही जाऊ. चालतंय या. अरे राहू दे अरे अरे हो बस. लयच भारी सागर लिंब्या, अशी काय बातमी तुम्ही दिली ना, बस आता इतका गाडी खुश. आज मस्त बस आजचा कुणाचा दिवस तोंड पाहिलं माझं मला माहित नाही, पण एकच नंबर आजची बातमी ह्या पोरांनी आणली गाड्या. अग बाया मला आताच महिना कळलं की तुझ्या नवऱ्याचं पोट दुखतंय म्हणून मी आली. दुखतंय 3 महिने झालं दुखतंय आणि मग काळजी घे बाया, काय झालंय काय नाही. काळजी घे तुझ्या नवऱ्याची. घेते की काळजी, गोळ्या औषध चालू आहेत, डॉक्टरकडे नेतोय सारखं. आणि मग व्यवस्थित काळजी घे. आणखीन हे करू नकोच. काय? आता बरं आहे का? आता आहे तर बरं. होय हा. बरं झालं बाई. मला बी असंच पाहिजे होतं. मी त्यासाठीच भेटायला आली होती बघायसाठी. ते काय आलंच की. आलेत का? आहे का बरं? कधी आला मावशी? आताच आली मी. अगं महिन्याची नाही करते की भेटायला आता आली तुम्हाला होती. पण करते म्हणलं त्यांना कसं आहे कसं नाही भेटून जावावं. हा. असं म्हणजे त्याच्यामुळे आली मी. पोट दुखतंय काय तुम्हाला? होय काळजी घ्या बर का. या का झोपाव तुम्ही. अगं महिने तुला कसा त्रास होत होता तसा तिथं शेवटी गडी आहे. मग थोडीशी काळजी घे. खाया पिया घाल तुझ्या नवऱ्याला. लय काळजी घेते की मी त्यांना. मग बाहेर जाऊ नका म्हणलं तरी बाहेर जातात सारखं. आणि कशाला पाठवायचंय बाहेर? आपल्याला त्रास होतो तसाच गड्यांना पण त्रास होतो. आता मावशी मी सांगू त्यांना कळतंय का सांगा. तुम्ही 4 शब्दांना चांगलं खडसवा की म्हणजे त्यांना बरोबर. कळलं. वय जर ऐकत जा, व्यवस्थित राहत जा. कशाला बाहेर पळायचं उठू सारखंच नाही जायचं. हो अगं मावशी सगळं तू सांग बाया काय खाऊ? फळं फिळं जरा खायची, व्यवस्थित राहायचं. जरा सफरचंद खायचं, केळे खायची. बरं. अगं बाया. अयो, लय दुखतं. आणि महिना याला लक्ष दे चांगलं तुझ्या नवऱ्याला. हो. ते की लय हळू आहे ना, आजार जरा पणाला. खाया पिया खाल दणदणीत होत्याल. म्हणजे आपल्याला कसा त्रास होतो तसा त्यांना पण त्रास होत असेल. हो बाय माणूस स्वस्त बी आता ह्याला सोसाना काय करायचं. मग आता ती गडी माणूस आहे, बाया माणूस कसं पण स्वस्त. आहेत की आता गोळ्या सगळ्या चालू आहेत. डॉक्टर म्हणलं की गोळ्या संपल्या की परत या दाखवायला. बरं अजून नाही 8-15 दिवसांनी. हो बरं बसा तुम्ही, मी तुम्हाला चहा करते. हा, हा, त्यांच्या बरोबर. बरोबर बोलावायचं. हा आता वाटतंय का थोडस बरं? सगळं झालं व्यवस्थित.
लिंब्या तू काय डोक्यात पडलाय का आता काय झालं हे म्हातारीला कोण र सांगायचं चला आता सांगू आजी तुम्हाला माहिती का काय झालं अध्यक्ष गुरुदर गाड्याला कुठे पोरं झालेले बघितले का अरे ही म्हातारी अशी साय डोक्यात पडल्यावानी चल लिंब्या चल माझ्या बायकोला आहे ना चांगलं खायला बनवायला अरे तुम्ही दोघी इथं बसलाय होय. हो क्या दोघी इथं अरे लका तुम्हाला माहित आहे का नाही काय काय अरे काय म्हणजे लका लिंब्या कसं काय माहितीच नाही तुम्हाला काय ते अध्यक्ष नाही होय अध्यक्ष अध्यक्ष हा हा आपला हा 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 अरे तेवला का गरोदर आहे अरे काय सांगतोय बघा आता विश्वासच नाही यांच्या आपला अरे तुमच्या जेबाला हाडबीड आहे का नाही अरे हा? म्हणजे हे का चांगलं सांगावं गावात आनंदाची गोष्ट ही आनंदाची गोष्ट आहे होय. अरे मग कसली आहे आता अरे अध्यक्ष गरोदर म्हणजे आनंदाची गोष्ट पोरगा होणार बाळ होणार मग काय हा अरे आम्ही तर आतापर्यंत ऐकलं नाही आणि तू काय सांगतोय हुकली हा? ते म्हण आहे ना ते गवतावा पोळ्या हा ह्यांच्या नादी लागून उपयोग नाही मग काय तुम्हाला आहे ना काय बी नका सांगू नका ना हे, बघा लिंबे माझी बायको तर बाहेरच बसली काहीतरी करत असं जे खायला बनवायला लागतो ना तिला मग काय चांगले लाव चांगले अरे अध्यक्ष माझा काळजाचा तुकडा आहे ना का माझा नाही होय हा तू जा रे माझा चल लिंब्या चल पिस पिस जया हा आज काय तुला सांगू आनंद झाला आनंद गगनातच मावाना आमचा होय लिंबे मग काय का बरं काय झालं का बरं अरे अध्यक्ष नाही होय, आमच्या काळजाचा तुकडा दोघाच्या हा हा अरे गरोदर राहिलाय काय बोलताय तुम्ही तिसरा महिना आहे होय लिंबे मग काय हा. तिसरं महिना आहे हा. बया, काय बी काय तुमच्या डोक्यात मुंग्या बिंग्या झालं काय काय बी कसं बोलताय उग एखाद्यावर एवढा आखरीत नका घेत जाऊ लिंब्या अरे का करत घेऊ नका म्हणजे घरी कधी प्रेग्नंट राहतात का काय बोलताय कळतंय का तुम्हाला गांजा बिजा पिऊन आला का काय का वडून आला अरे लका तुझ्या जिभेला हाडबीड कधी गांजा वाढलाय का मी आण लिंब्याने तरी मग कशाला असं बोलताय काय बी अरे खरं आहे ते खरंच बोलतोय मग लिंब्या, काय? सांग केला का तू बरं काय करते मी आता ती आणि तुला एवढं बी सांगतो मी नाही लिंब्याने ऐकलंय ह्या सख्या डोळ्याने ऐकलंय सख्या कानाने बघितलंय होय तर बार काय त्याला काय कळतंय ऐका तुम्ही काय बी बोलत जाऊ नका आणि असं करते ते प्रेग्नंट राहिलेत ना मग त्यांच्यासाठी शिकवडा बिकवडा करून ठेवते आणि तुमच्यासाठी बी करून ठेवते हा? वहिनी काय म्हणताय मग आता अध्यक्ष जर गरोदर राहत असतील तर मग ही बी राहू शकतात भविष्याचं काय सांगू शकत नाही. करू राहायचंय म्हणलं लिंबिया कसं असतं वय तुला बी करते की माझी बायको सुटवडा दुटवडा काय नको बाबा काय करायचंय तसलं एवढं वापरत बसायचं वय बर ऐक की लय पुढचं रान हाणत जाऊ नको तुला सांगितलंय तेवढं कर आणि ते पटक्याने ते बनव काय असेल ते अध्यक्षाला काय चाललो मी सांगायचे बाकीच्यांना आणि पेड बी वाटायच्या पेड बी घेऊन येतो बरोबर हा? नमस्कार रसिक माय बापू आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा पण अध्यक्षांना काय झाले याची पूर्ण माहिती घेण्यासाठी याच भागाचा दुसरा भाग येतोय तो सुद्धा अवश्य पहा अध्यक्ष बोला तुम्ही अरे लाईक करा शेअर करा अजून काय सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद.